इतके कार्यकर्ते एकत्र आणि एवढ्या सगळ्यांचं काम आज जे इथे सन्मानित झाले सगळेजण आणि असे अनेक लोक आज महाराष्ट्रामध्ये असतील जे अनिसनं तयार केलेले आहेत. आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीबरोबर आहेत, डॉक्टर दाभोळकरांबरोबर होते आणि आज मुक्ता आणि हमीद दाभोळकरांबरोबर आहेत आणि सगळेच तुम्ही एकत्र काम करतायत. हे सगळे माणसं पाहताना खूप छान वाटलं आज इथे. काही ग्रुपमध्ये मी सगळ्या कार्यकर्त्यांना आतापर्यंत भेटले होते, पण आज इतका पूर्ण महाराष्ट्रातनं आलेले सगळे कार्यकर्ते आणि इतक्या प्रमाणात आलेले वेगवेगळ्या भागामध्ये ह्या कामाची किती गरज आहे हे तुम्हाला सगळ्यांनाच माहीत असेल. आता म्हणजे मी रायगड जिल्ह्यातली आहे, त्यामुळे मला रायगड जिल्ह्यातलं थोडंफार माहिती आहे की कदाचित 70च्या दशकामध्ये जेव्हा आम्ही कॉलेजमध्ये होतो त्यावेळेला ह्याची गरज लागत नसेल तेवढी आज ह्या 2021-22 नंतरचे सगळं आज जग आहे किंवा 21व्या शतकात प्रवेश केल्यानंतर आज आपण ज्या एकूण संपूर्ण भ्रम अवस्थेमध्ये आहोत, एका वेगळ्या भ्रमात धर्म आणि कर्मकांडांच्या संकल्पनांमध्ये राहतो आहोत. अशा काळामध्ये दाभोळकर सरांनी सुरू केलेलं काम किती महत्त्वाचं आहे ते आपल्याला सगळ्यांना पटतंच आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही सगळीजण प्रयत्न करताय. हे पाहून मला खरंच खूप आज बरं वाटलं. खरं तर ही सगळी वास्तू आणि हा सगळा परिसर हा माझा परिसर आहे. इथे कायम आम्ही कार्यकर्त्याच्या भूमिकेमध्ये असतो आणि आज मी इथे पाहुणी म्हणून तुमच्याकडे आले, त्यामुळे मी अजिबात स्वतःला पाहुणी वगैरे समजत नाही. मी इथलीच आहे आणि तुमच्यातलीच एक आहे. अनेकदा पूर्वी असं म्हटलं जायचं की लेखक हे हस्तिदंती मनोऱ्यात बसलेले असतात आणि जगात काय चाललेलं आहे, ग्राउंड लेवलला काय चाललेलं आहे ते त्यांना माहीत नसतं. ते लिहित असतात काहीतरी रोमॅन्टिक वगैरे असं सगळ्यांना वाटत असतं, पण असं नाही असं मला आता वाटतंय. पण आजचे काही लेखक तरी आम्ही पाहतो आजूबाजूला ज्यांना आज सगळं जे चाललंय विशेषतः एक अस्वस्थ करणारं वास्तव आपल्या भोवती जे आहे त्याची जाण अनेक लेखकांना आहे आणि ते कदाचित तुमच्यासारखं काम करू शकत नसतील, पण आपल्या लेखणीतनं काहीतरी मांडू पाहतात आणि ते लोकांपर्यंत पोचवू पाहत आहेत. मला आता मुक्ताने सांगितलं की मी कार्यकर्ती त्या अर्थाने कोणत्या संस्थेशी निगडीत म्हणून अशी कार्यकर्ती कधीच नव्हती. म्हणजे मी ना राष्ट्रसेवा दलामध्ये होते, ना अंधश्रद्धा निर्मूलनमध्ये होते किंवा वेगवेगळ्या आज आपल्या ज्या चळवळी चालल्यात, मग त्यावेळेला ग्रंथालय वाचक चळवळ असेल, ह्या सगळ्या चळवळींमध्ये मी कधीच सामील झाली नाही. पण ह्या चळवळींबद्दल ऐकत आणि वाचत मोठी झालेली आहे. आणि अनेकदा असंही होतं की तुम्ही चळवळीत असता, काम करत असता, पण चळवळी बाहेर असलेले माणसं सुद्धा तुमची दखल घेत असतात, तुमच्याबद्दल त्यांना खूप आदर असतो. म्हणजे हा आदर माझ्या मनात कायम होता. मी दाभोळकर सरांना पहिल्यांदा पुणे युनिव्हर्सिटीमध्ये ऐकलं. तिकडच्या एका कार्यक्रमामध्ये आम्ही गेलो होतो आणि सर बोलत होते. एक मंत्रमुग्ध करणारं भाषण त्यावेळेला जे मी ऐकलं होतं आणि इतकं सहज सोपं आणि कुठेही टोकाच्या भूमिका न घेता सर्व माणसांना सामावून घेत त्यांच्यापर्यंत अंधश्रद्धा आणि श्रद्धेमधली जी एक खूप बारीक रेघ असते ती रेघ ओलांडू नये म्हणून प्रयत्न करणारे दाभोळकर सर होते. म्हणजे श्रद्धा असावी, पण ती कशावर असावी, कोणत्या गोष्टींवर असावी हे सांगणारी जी काही माणसं त्या काळामध्ये होती त्यातले एक दाभोळकर सर होते. मी माझा एक अनुभव नेहमी सांगते की ज्या काळामध्ये आम्ही वाचत होतो आणि मोठे होत होतो, मी BA ला असेल त्यावेळेला एक 18-19 वर्षाची मी होते, 19-20 वर्षाची. आणि सगळ्या मैत्रिणींबरोबर मी एका कार्यक्रमात मी सांगितला होता किस्सा, पुन्हा मुद्दाम सांगते. सगळ्या मैत्रिणींबरोबर आम्ही टिटवाळ्याला गेलो होतो. संकष्टी चतुर्थी होती आणि सगळ्या मैत्रिणी म्हणाल्या चला आपण टिटवाळ्याला जाऊया, आणि मीही गेले होते. आम्ही गेलो सकाळी पहाटे 5ला डोंबिवलीला माझ्या एका मैत्रिणीकडे राहायला गेलो आणि पहाटे 5ला गाडी पकडून आम्ही टिटवाळ्याच्या मंदिरात गेलो होते. ते सगळ्यांनी तिघींनी, माझ्या ज्या मैत्रिणी 3-4 होत्या त्यांनी ती ताटं वगैरे विकत घेतली. ते मी काही तसं केलं नाही, पण त्या सगळ्या जणी ज्यावेळेला गणपतीला फेऱ्या मारायला लागल्या त्यावेळेला मी फेऱ्या मारायला लागले त्यांच्याबरोबर. आणि त्या क्षणाला कुठेतरी माझ्या मनात कदाचित तेव्हापासून लेखन चालू होतं आणि मन कायम अस्वस्थ असतं आपलं, मनात काहीतरी विचार चालू होते आणि माझ्या त्या फेऱ्या मोजायच्या होत्या त्या चुकल्या. आता आपण नेमक्या 10 फेऱ्या मारल्यात की 11 मारल्यात की 12 मारल्यात ते काही आठवेना मला. आणि मग वाटलं आता काय करायचं. मी मैत्रिणीला हळूच म्हटलं अगं मला आता आठवत नाही मी किती फेऱ्या मारल्या. तर ती म्हणते पहिल्यापासून मार.
तर पहिल्यापासून परत 21 मारायच्या कल्पनेने माझे पाय तिथेच दुखायला लागले आणि मी येऊन थांबवलं तिथे आणि मी सभागृहात येऊन बसले समोर त्या गणपतीच्या मूर्तीच्या समोर. त्या क्षणी मी ज्यावेळेला त्या लोकांना सगळ्यांना फेऱ्या मारताना, म्हणजे मी तिथे होते आधी काही सेकंदांपूर्वी, त्या फेऱ्या मारताना पाहून माझ्या मनात विचार आला की किती निरर्थकपणे मारताय सगळीजण ह्या फेऱ्या, काय नेमकं त्यांच्या मनात चाललंय, काय मागतायत सगळीजण. असे अनेक विचार माझ्या मनात तिथे 5 मिनिटं बसल्यानंतर आले आणि त्या क्षणी मला वाटतं तो माझ्यासाठी साक्षात्काराचा क्षण होता. म्हणजे काहीही कुठल्याही इन्फ्लुअन्स खाली न येता तो एक क्षण होता, तो एक साक्षात्काराचा होता. मला तेव्हा वाटलं की हे सगळं झूट आहे जे आपण करतो आहोत. मी घरी येऊन माझ्या वडिलांना त्यावेळेला म्हणाले होते की बाबा मला आज असं वाटतं की मी अश्रद्ध होत चालले आहे का. माझ्या हे हा एक आहे, आपण कधीही श्रद्धाळू एकदम अचानक होत नाही किंवा अश्रद्ध सुद्धा अचानक होत नाही. ते एक प्रोसेस असते, प्रक्रिया असते. तर मी त्यांना असं म्हटल्यानंतर ते म्हणले असं नसतं ते. श्रद्धा म्हणजे काय फक्त देवावर असते, धर्मावर असते असं नाही. श्रद्धा आपल्या माणसांवर असते, आपल्या विचारांवर असते, आपण जे काम करतो त्या कामावर असते, जे शिकतो त्याच्यावर असते, विज्ञानावर असते. म्हणजे तू जे जे शिकलेस आणि जे तुला रॅशनल वाटतंय त्या सगळ्यावर तुझी जर श्रद्धा असेल तर ती, आणि तुझी कोणावर श्रद्धा आहे ती कोणी सांगते म्हणून तू ठेवू नकोस, तुझं तू ठरव. हे त्यावेळेला माझ्या वडिलांनी मला सांगितलं होतं. मला वाटतं हा जो हे सांगणं आहे ना की तुमचं तुम्हाला ठरवावं लागतं एका मोमेंटला की आपण नेमकं काय करतोय आणि लोकांना काय सांगायचंय. अर्थात असा विचार प्रत्येक जण करतोय असं नाही. आपल्याला अनेक जणांना ह्या अंधश्रद्धांच्या विळख्यातनं बाहेर काढायला लागतंय. त्यासाठी जास्तीत जास्त कार्यकर्त्यांची गरज आहे. ते कार्यकर्ते तयार करणं, नवीन कार्यकर्ते मिळवणं हे काम तुम्ही करतात आणि म्हणूनच आज तुमचा इथे सत्कार झालाय. म्हणजे आपापल्या भागामध्ये जास्तीत जास्त वर्गणीदार करणं, ह्या वार्तापत्राचे असोत किंवा अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये सक्रिय होण्यासाठी असोत, आणि तुम्ही खूप मोठं काम करताय त्यासाठी मी तुम्हाला सलाम करते सगळ्यांना आज इथे. ह्यासाठीच की अनेकदा ग्राउंड लेवलला जाऊन एकेका माणसाला बदलवणं हे खूप कठीण काम आहे. म्हणजे आम्ही नेहमी असं म्हणतो की आज मी 40 वर्ष लिहिते आणि मला नेहमी वाटतं, म्हणजे मी विद्याताईंना एकदा बोलले होते काहीतरी, मला आता आठवत नाही तो प्रसंग, पण आम्ही सगळ्याजणी जेवायला गेलो आणि ते दुर्वांकूर पुण्याचं हॉटेल आहे तिथून बाहेर आलो, तिथे एक पाटी लावलेली होती आणि बायकांच्या बद्दल फार वाईट प्रकारच्या कमेंट्स असलेली ती पाटी होती. तर मी म्हटलं की आजही आपण एवढ्या वर्ष लिहून जर अशा पाट्या लागणार असतील तर आपण नेमकं काय केलंय असा प्रश्न पडतो. आणि हे आजही मला वाटतंय की आज मी जसं म्हटलं की मी समजा 87 साली किंवा 86 साली सावित्रीसारखी कविता लिहिली आणि म्हटलं होतं की तुझ्या सावित्रीबाई येऊन जा, ह्या मतलबी सत्यवानांनी केली आहे आमच्या आयुष्याची होळी, त्यांचं वाढू द्यायचं हे तण की संपवायच्या वेदना जिवंत मरणाच्या, असं मी त्यावेळेला विचारलं होतं. आज एवढ्या वर्षांनी मला जर तरुण मुली फुलेवाड्यात जाऊन जर वडाला फेऱ्या मारताना दिसत असतील तर 86 साली किंवा 87 साली जे म्हटलं होतं मी ते आज 30 वर्षांनी 40 वर्षांनी कुठं आहेत, आपण तिथेच आहोत की आणखीन मागे चाललो आहोत असे प्रश्न पडायला लागतात. अशा काळामध्ये मला वाटतं तुमच्यासारख्या लोकांची खूप गरज आहे. आणि आणखीन कार्यकर्ते, म्हणजे मला एक जाणवलं आता पाहताना की ह्याच्यामध्ये सुद्धा तरुणांचा काही तरुण चेहरे दिसत आहेत मला, पण तरुणांचा सहभाग त्या मानाने कमी दिसतोय. आणि तुम्ही सगळीच परत माझ्या पिढीचीच आहात सगळीजण, जी आपण परत 70-80च्या, म्हणजे मी 80च्या दशकामध्ये BA वगैरे झालेले होते. त्यामुळे ह्या काळातलीच माणसं जर आजही काम करत असतील आणि हा प्रयत्न करत असतील तर आपण तरुण पिढीचं सुद्धा काय करायचं हा सुद्धा प्रश्न आहे. कारण आज जो सगळा माहोल आहे तो माहोल एकूणच पूर्ण धर्मवादी होत चाललेला आहे हे आपण पाहतो आहोत. म्हणजे आपण एकीकडे इतके प्रयत्न करतो आहोत की अंधश्रद्धांच्या विळख्यातनं लोकांना बाहेर काढायचं आणि दुसरीकडे आपले राज्यकर्तेच या अंधश्रद्धांमध्ये लोकांना खेचून परत आणतायत आणि वेगवेगळ्या प्रकारच्या कहाण्या तयार करतायत. जर देशाचा सर्वोच्च पदावर बसलेला माणूस जर गणपतीची प्लॅस्टिक सर्जरी झाली होती असं म्हणत असेल आणि त्यावेळेस आमचं विज्ञान होतं आणि अशा गोष्टी किंवा अनेक गोष्टी, किंवा मला आता मी देव होत चाललेलो आहे अशा वल्गना जर करत असेल तर एकूण कठीणच आहे ना सगळंच. म्हणजे परत आपल्याला देवाची प्रतिमा किंवा देव म्हणजे सुद्धा आपल्याला क्लिअर नाहीये नेमकं काय, तर कोणत्या प्रकारचा देव कोण होतं आहे हे सगळीकडे चाललंय. आणि हे आपल्या देशात होतंय असं नाही. जर आज आपण पाहिलं तर काल तुम्ही कदाचित ट्रम्प आणि कमला हॅरिसचा जे डिबेट झालं ते सगळ्यांनी ऐकलं असेल गेल्या आठवड्यातच, म्हणजे आत्ताच झालं एक 3-4 दिवसापूर्वी.
त्याच्यामध्ये ट्रम्प सारखा माणूस काय करतोय नेमकं, कोणत्या प्रकारच्या गोष्टी तिकडे एक जी विचारसरणी आहे जी मागे घेऊन जाणारी आहे संपूर्ण देशाला, अशी विचारसरणी तिकडे राबवली जाते. इस्रायलमध्ये ते होते, पुतीन तेच करतायत. अनेक देशांमध्ये आज आपल्याला दिसतंय की सगळीकडे हा एक उजव्या विचारसरणीचा प्रभाव वाढत चाललेला आपल्याला दिसतोय आणि त्याच्यातनं मग निर्णय घेतले जातात ते इतके चुकीच्या मार्गावर जातात. म्हणजे उदाहरणार्थ 2 वर्षापूर्वी मला असं वाटतं ट्रम्पचं सरकार असताना किंवा बायडन आल्यानंतर असेल, आता मला नेमकं आठवत नाही, पण अमेरिकेसारख्या प्रगत देशामध्ये गर्भपाताचा जो कायदा होता तो मागे घेतला जातोय. म्हणजे बाईंना गर्भपात करण्याचा अधिकार आहे हा कायदा जो होता तो मागे त्यांनी घेतला आणि त्यांच्या धर्माप्रमाणे, कॅथलिक धर्माप्रमाणे गर्भपाती करता येत नाही आणि ऑपरेशनही करता येत नाही फॅमिली प्लॅनिंगचं. ते जुने कायदे, जुने गोष्टी परत इथे आले. हे आपल्याकडे सुद्धा हळूहळू होत आहे, होत जाईल आणि आपण त्यासाठी आता सावध असलं पाहिजे असं मला वाटतं. की आपली जबाबदारी, म्हणजे मला इथे बसलेल्या प्रत्येकाच्या आणि तरुणांच्या विशेषतः खांद्यावर इतकी मोठी जबाबदारी आहे की हा देश पुन्हा मागे 200 वर्ष जाऊ नये ह्याची काळजी आपल्याला घ्यायला लागेल. तर हे सगळं करण्यासाठी आज ह्या जी काही 6,000 कार्यकर्ते असतील किंवा त्याच्यापेक्षा जास्त कार्यकर्ते आहेत आणि जे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सगळीकडे पसरलेले कार्यकर्ते, त्यांच्याच नाही तर सगळेच जे एक पुरोगामी आणि संविधानाबरोबर जाणारी जी चळवळ आहे त्याच्याबरोबर आहेत. तर त्या सर्वांना एक एवढंच मला म्हणायचं, आम्ही साने गुरुजी स्मारक हे काम कितीतरी वर्ष करतो आहोत. गेली 20 वर्ष इथे आमच्या युवा छावण्या होतात, त्यावेळेला आमचे विषय हेच असतात बऱ्याचदा. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही विषय घेतो. स्वभान ते समाजभान असं आमची टॅगलाईनच आहे. आणि प्रत्येक वर्षी छावणीमध्ये 1 मे ते 7 मे पर्यंत आमच्या आज इकडे व्यवस्थापक आहेत चिंतामणी, ते तुम्हाला भेटले असतील ह्या 2 दिवसामध्ये. छावणीतनं पुढे आलेले आहेत ते आणि आज ते खूप मोठं काम सगळ्या समाजामध्ये करतायत आणि आता आमच्याकडे इथे आलेले आहेत. ही सगळी मुलं इथे तयार झालेली आहेत आणि इतक्या वेगवेगळ्या प्रकारचं काम ही मुलं करतायत. म्हणजे त्यांच्या स्वतःच्या फाउंडेशन सुरू केलेल्या आहेत, संस्था सुरू केलेल्या आहेत. त्याचं कारणच हे काय, हे सगळं फक्त केवळ अंधश्रद्धा किंवा धर्म आणि कर्मकांड नाही, तर अनेक गोष्टी, म्हणजे त्याच्यामध्ये स्त्री पुरुष समानता असेल, सत्ताकरण असेल वेगवेगळ्या प्रकारचं जे आपल्याकडे, म्हणजे धर्मव्यवस्था ही सत्ताकरणाचं मूळ केंद्र आहे असं मला नेहमी वाटतं. तुमच्या ज्याच्या हातात ती व्यवस्था आहे तो इथे सत्ता करत असतो सगळ्याच बाबतीत. म्हणजे जशी पुरुष सत्ताक व्यवस्था पुरुषाच्या हातात असल्यामुळे आज जे सगळं आपल्याला दिसतंय. आणि मला एक खूप आनंद वाटला मुक्त इथे की बऱ्याच स्त्रिया इथे बसलेल्या आहेत आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम अनेकदा असं म्हटलं की या अंधश्रद्धांचं मूळ स्त्रियांमध्ये असतं बऱ्याचदा, आणि त्याच जर काम करायला लागल्या तर किती फरक पडू शकतो ह्या देशामध्ये हे आपल्याला दिसतं. तर बायकांनी ह्याच्यामध्ये येणं इतकं महत्वाचं आहे आज, कारण त्याच सगळ्या ह्या अंधश्रद्धांच्या बळी असतात. शोषण त्यांचं जास्त होतं. बारीक बारीक गोष्टी असतात आपल्या घरातल्या सुद्धा, काय काय म्हणजे विभागणी, श्रम विभागणी पासून ती सुद्धा अंधश्रद्धाच आहे असं मला नेहमी वाटतं. की आपल्या घरातली जी श्रम विभागणी आहे ती सुद्धा अंधश्रद्धा आहे. आणि आजही आपल्याकडचे पुरुष कार्यकर्ते, पुरुष सुद्धा, मी अगदी खेदाने म्हणेन हे, की ते अजूनही ह्या विभागणीला सामोरे गेलेले नाही. ही विभागणी का आपण करतो आहोत? बायका जर तुमच्या बरोबर पुरुषाचा रोल निभावता अर्थार्जन करतायत तर बाईचा रोल पुरुषाला करायला काय हरकत आहे हे आपण अजूनही समजून घेत नाही. म्हणजे आमच्या कमलपाध्ये त्यांच्या बंध अनुबंध या पुस्तकात त्यांनी म्हटलं होतं की सेवादलाचे कार्यकर्ते किंवा कोणतेही कार्यकर्ते यायचे स्टेजवर जोरजोरात हुंडा विरोधी चळवळीबद्दल बोलायचे, स्त्री पुरुष समानतेबद्दल बोलायचे आणि घरी त्यांच्या बायका भाकऱ्या थापत बसलेल्या असायच्या असं कमलताईंनी म्हटलंय. तर हा जो एक विरोधाभास आहे ना आपल्याकडे तो सुद्धा कमी झाला पाहिजे. आपण काय होतंय अनेकदा मला वाटतं की काहीतरी घडलं की आपण सगळेजण जागे होतो. म्हणजे कुठेतरी नरबळी दिले की मग एकदम सगळा सोशल मीडिया जागा होतो, मग सगळ्या प्रकारच्या कविता त्याच्यावर टाकल्या जातात. आता जेव्हा बदलापूरचे बलात्कार झाले किंवा कलकत्त्याचे झाले, आता हे लागोपाठ आपल्याकडे रोज बातम्या येतात आणि ते आता परत बंद पण झाल्या लगेच. तर हे येतात तेव्हा मग एकदम मग तुमच्या ह्याच्यावर काय सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे प्रत्येक कवी आपल्याकडे आता खूप झालेले आहेत. मला कधीतरी म्हणजे तुमच्या लेखन कार्यशाळा काय झालेली आहे, पण मला अगदी मुद्दामून सांगायचं आहे की नुसते शब्द ओतणं म्हणजे कविता करणं नाहीये किंवा शब्द नुसते गद्यात वापरणं म्हणजे नाहीये. तर अशा अनेक कविता आम्ही ह्याच्यावर, किंवा एक उठो द्रौपदी शस्त्र उठाव सारखी कविता नेहमी व्हायरल होते. बलात्कार पीडित, म्हणजे मी गेली 5-6 वर्ष बघते, म्हणजे दिल्लीचा बलात्कार झाला तेव्हापासून ती कविता येते आणि दरवेळेला ती होते. तर आपण द्रौपदीला शस्त्र उठवायला का सांगतोय हातात? पुरुषांना बदलायला का नाही सांगत आहोत?
पुरुषांचं ओरिएंटेशन त्यांच्यामध्ये काही बदल आणणं हे आपण का नाही सांगत आहोत. आपण द्रौपदीला बदला म्हणजे शस्त्र हे शेवटी पुरुषाला मारणं हा उपाय होत नाही ना ह्याच्यावरचा. म्हणजे ज्या पुरुषाने समजा बलात्कार केला त्याला एकाला फाशीवर चढवलं, निर्भयासारख्या प्रकरणात आपल्याला माहिती आहे की आपण फाशीवर चढवलं त्याला, काय उपयोग झाला, काही परिणाम दिसले त्याचे? दर 8 मिनिटाला जर बलात्कार होत असतील तर त्याचा उपयोग काय आहे? त्यामुळे आपल्याला मुळातूनच ही व्यवस्था बदलायची आहे. तर मला एक हे पण सांगायचे की अंधश्रद्धा निर्मूलन समितीने खूप चांगले तुमचे जे आता मी पाहिले म्हणजे त्याच्यामध्ये हुंडा विरोधी आहे, चांगला पार्टनर मिळणं, काय विवेकी पार्टनर मिळण्यासाठीचे हे आहेत, किंवा विज्ञानवादी आणि बरेच तुमचे अनेक उपक्रम मी पाहिलेले आहेत आणि ते सगळे या संपूर्ण रॅशनल थिंकिंगकडे जाणारे आहेत. यातला मेन आता मला वाटतं तुम्हाला थोडासा जर बदल घडवून आणायचा असेल तर पुरुषांचं बायकांना आपण खूप सक्षम बनवलंय. बायकांना खरं बायका सक्षम झाल्यात असं मला वाटतं आणि त्यांना मनात नाही हे सगळं चुकीचं वाटतंय, पण त्यांना इतकं सतत सांगितलं जातं की हे तुमचं जगणं आहे, तर ते त्यांना त्याच्यातनं बाहेर काढायला पाहिजे. आणि पुरुषांना पहिल्यांदा त्यांच्या मर्दपणाच्या ज्या व्याख्या आहेत ना त्यातनं बाहेर काढायला पाहिजे. म्हणजे कधीतरी मला वाटतं म्हणजे इथे तुम्ही सगळेच पुरुष आहात, तुम्ही सुद्धा अडकलेले आहात. म्हणजे बाई जशी त्या स्त्रीत्वाच्या चौकटीत अडकले ना तसे पुरुष सुद्धा बिचारे त्या पुरुषपणाच्या चौकटीत अडकले. त्यांना नाही व्हायचंय कोणालाही काय मर्द होऊन काही करायचं नाहीये पुरुषांना, पण त्यांच्यावरती सुद्धा जबरदस्ती केली जाते. त्यांनाही लहानपणापासून असं सांगितलं जातं की तुला हेच करायचंय, तू मर्द आहे, तुला घर सांभाळायचंय, तुला पैसे कमवायचे, तुला सगळं करायचंय. समजा एखाद्या पुरुषाला वाटलं नाही मला जशा बायका गृहिणी होतात तसं पुरुष गृहस्थ होऊ शकतं ना, पण आपल्याकडे ती विभागणीच केली आहे तशी, त्यामुळे हे सगळं होतंय. मी आता ह्या सगळ्या गोष्टींबद्दल जास्त बोलणार नाही, पण हे काम तुम्ही आता हाती घ्यावं असं मला वाटतं की पुरुषांचं आणि स्त्रियांचं एकत्र ओरिएंटेशन होते. फक्त बायकांना सक्षम करणं, महिला सक्षमीकरणाबद्दल आपण सतत बोलतो आहोत, पण सक्षम झालेल्या बायकांबरोबर कसं राहायचं हे मुलांना शिकवायला लागणार आहे आपल्याला, आणि आपल्याला आपल्या घरापासून सुरुवात करायला लागणार आहे. तर हे काम पुढे तुम्ही घ्याल, तरुण पिढी ते नक्की करेल असं मला वाटतं. तुम्ही सर्वांनी, मी जास्त वेळ घेत नाही, तुम्ही सर्वांनी इतकं काम केलेलं आहे की आज ह्याच्याबरोबर आपल्याला एक फक्त गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे, आणि तुम्हालाच खरं सांगायची गरजच नाही, पण आपल्याकडे संस्कृतीच्या ज्या व्याख्या केलेल्या आहेत ना त्या सुद्धा आपल्याला आता बदलाव्या लागतात. आपली संस्कृतीची जी कायम बघा काही झालं की ही भारताची संस्कृती नाहीये, ही आमची संस्कृती नाही असं सांगितलं. काय आहे संस्कृती? म्हणजे फक्त धर्माशी आणि कर्मकांडाशीच रिलेट आहे का? खरं तर धर्म हा संस्कृतीतला एक यत्किंचित भाग आहे, तो आहे. पण त्या संस्कृतीमध्ये जो दाभोळकर सरांनी सांगितला तो विवेकी विचार येतो, त्या संस्कृतीमध्ये विज्ञान येतं, त्या संस्कृतीमध्ये तत्वज्ञान आहे, शिल्प आहे, कला आहे, संगीत आहे, साहित्य आहे, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं वैचारिक लेखन आहे जे आज आपल्याकडे होत नाहीये. म्हणजे बौद्धिक आणि वैचारिक लेखन जे मी परत हे म्हणेन की 70-80च्या दशकात होत होतं ओरिजिनली, ही सगळी माणसं जी सगळी याची मांडणी करत होती एखाद्या विचारधारेची, आज आपल्याकडे होत नाहीये. आपण जुन्याच विचारधारा आजही मांडतो आहोत. म्हणजे आपण नवीन ह्या शतकातल्या विचारधारा नेमक्या काय मांडलेल्या आहेत, आता ह्या शतकातल्या तरुण पिढीचे काय प्रश्न आहेत त्या दृष्टीने विचार करून नवी विचारधारा आजही तयार केलेली नाही. त्याला कारण असं आहे की वाचनाचा अभाव हा एक मुख्य आहे. आपण वाचतो कमी, आणि त्याच्यामुळे फक्त समाज माध्यमावर येतंय तेवढंच, व्हॉट्सअपमध्ये येतंय तेवढंच आपण फक्त इकडे तिकडे पाठवत राहतो, आणि तेच वाङ्मय आहे असं मानत राहतो, त्याच कविता आहेत असं मानत राहतो. आणि लेखन इथे आज तांबे सरांनी काल लेखन कार्यशाळा घेतलेली इथे, आणि त्याने तुम्हाला सांगितलंच असेल की लेखन ही खूप गंभीरपणे करण्याची गोष्ट आहे. तो एक रियाज असतो, जसा संगीताचा रियाज असतो ना तसाच तो रियाज असतो. वाटलं काहीतरी सुचलं म्हणून लिहिणं आणि नंतर त्याच्यावर काम करणं हे फार ते लिहिणं ठीक आहे, ज्याला उत्स्फूर्तपणे सुचतं तेव्हा लिहायला पाहिजे आपण, पण नंतर त्याच्यावर काम करणं आणि ते खरंच कविता आहे का की आपण गद्यच लिहितो आहोत, मग त्याच्यापेक्षा ललित लेखन केलेलं काय वाईट असं मला नेहमी वाटतं. ज्या पद्धतीच्या कविता आज माझ्या पुढे कधी कधी येतात, मी फेसबुकवर नाही पण व्हॉट्सअपमधनं बऱ्याच कविताचा एक पाऊस तिथून पण पडत असतो, आणि अनेकदा वाटतं की आपल्याला कविता म्हणजे काय हे कळलं का. विजय तेंडुलकर मला एकदा म्हणाले होते, आम्ही गप्पा मारत बसलो होतो आणि मला त्यांच्या घरी मी गेले होते, आणि ते मला म्हणाले होते, नीरजा, माझ्या दुसऱ्या संग्रहाचं प्रकाशन त्यांनी केलेलं आहे, तर त्या दरम्यान मी त्यांच्याकडे जायचे, 90-92-93च्या दशकात असेल. तर ते मला म्हणाले की सगळ्यात कठीण, मी कविता नाही लिहू शकणार, मी कादंबरी लिहीन, नाटकं लिहितोय. त्यांची नाटकं म्हणजे
काय त्याला आपण बोलू शकत नाही, इतकी पलीकडची. काल तुम्ही सखाराम बाइंडर, मॅड सखाराम बाइंडर पुलंचा बघितला, पण मूळ सखाराम बाइंडर बघितला असेलच, किंवा घाशीराम कोतवाल विजय तेंडुलकरांचं पाहिलं असेल, कमला पाहिलं असेल. जबरदस्त नाटकं लिहिणारा माणूस, पण तो म्हणाला की कविता ही सगळ्यात कठीण गोष्ट. ते म्हणाले होते त्यावेळेला की जास्तीत जास्त प्रिसाईज असणं, नेमक्या एका शब्दात ना तुम्ही अनेक अर्थ पोचवणं, अनेक गोष्टी एका शब्दात ना सांगणं जे असतं ना, ते कवितेत होतं. आणि त्याच्यासाठी शब्द शोधणं ही एक कला असते. म्हणजे एक C.D. लेविस नावाचा एक इंग्रजी लेखक आहे, समीक्षक पण आहे. त्याने असं म्हटलंय की लेखकाला जसा एखादा कोळी मासा गळाला लागावा म्हणून तासनतास बसतो ना हे गळ टाकून पाण्यामध्ये, आणि मग कधीतरी एखादा मासा 2-3 तासाने एक मासा त्या गळाला लागतो. तसं लेखकाचं असतं, आपल्याला गळ लावून बसायला लागतं, कधीतरी एखादा शब्द हातात येतो. आणि तो शब्द सापडल्याबरोबर मात्र त्या शब्दाचं काय करायचं ते आपल्यातल्या कवीला आणि लेखकाला कळलं पाहिजे, एवढंच आहे. जास्त वेळ घेणार नाही. तुम्हाला सगळ्यांना मी खूप शुभेच्छा देते. मी मुक्ताच आणि त्यांच्या सगळ्या कुटुंबाचंच, आणि म्हणजे ज्या माणसांना मी मानत आले पूर्वीपासून, त्यातलं एक नाव म्हणजे पानसरे सर असतील आणि दाभोळकर सर असतील. म्हणजे दाभोळकर सर नेहमी सांगते की अगदी ते जायच्या आधी सांगडच्या निमित्ताने मी चिपळूणला त्यांना भेटली होती, आणि त्यावेळेलाच ते अस्वस्थ होते. ते सगळं चाललं होतं त्या काळामध्ये, आणि आम्हाला सगळं सांगत होते. आता मी ते सांगत नाही, पण कोण त्याच्या मागे आहे, कशा धमक्यांचे फोन येतात, काय अशा गोष्टी ते सांगायचे आम्हाला. ह्यांचं काय करणार आहोत आपण, असं प्रश्न विचारायचे ते. आणि ते झालं तेव्हा दाभोळकर सरचं जाणं म्हणजे आपल्या इतिहासातला एक न पुसणारा शोकात्मिका आहे असं मला वाटतं. एक शोकात्मक शेवट त्यांचा झालेला नाही. आपण शोकात्मिका कोणाची आहे तर देशाची आहे, ह्या राज्याची आहे, ज्यांना आपल्याला हा माणूस ठेवता नाही, की आपली ट्रॅजेडी आहे त्या अर्थाने ह्या देशाची आहे, की आपल्याला एक माणूस जो रॅशनल थिंकिंग करणारा होता तो आपल्याला सांभाळता आला नाही. त्या अर्थाने मी म्हणते इथे. तर ते जाणं म्हणजे सगळ्यांच्या आयुष्यावर अजूनही कायम, म्हणजे आम्ही जेव्हा लिहितो तेव्हा ते नकळत दाभोळकर पानसरेचे नावं येतच जातात त्याच्यामध्ये. तर हे अशी लोक असण्याच्या काळात आज एवढ्या कोटींचा आपला देश आहे, आणि त्यातले काही 1-2 कोटी, मी तर म्हणते की 0.00% लोकच रॅशनल असू शकतात. बाकी सगळाच एक इरॅशनल जग आपल्या आजूबाजूला आहे. अश्रद्ध कमी असतील, श्रद्धावान थोडे असतील, आणि अंधश्रद्धाळू जास्त आहेत. अशा काळामध्ये तुम्ही सगळे हे मशाल घेऊन निघालेला आहात, त्यासाठी आणि हा प्रकाश तुम्ही सगळ्यांच्या लोकांच्या मनात निर्माण कराल. वेगळं जग आपल्याला युटोपिया नाही, मी युटोपिया मानत नाही, कारण वेगळं खूप असं आयडियल जग कधीच नसतं. प्रत्येक काळामध्ये प्रत्येकाला ही आंदोलनं आणि फाईट करावी लागते. ती फाईट तुम्ही करताय, त्यासाठी तुम्हाला पुन्हा एकदा सलाम करते आणि थांबते. धन्यवाद.